नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 7 वाजले. मिस्टर ड्युटीवरून आले. त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून मी किचनमध्ये गेले. किचनचा लाईट लावला. तोपर्यंत काय गॅस कट्यावर पूर्ण झुरळ फिरत होते. मग सगळं गॅस कट्टा मी पुसून काढला आणि मग पुसून काढल्यानंतर मग मिस्टरांसाठी हे बघा चहा, कारण बाहेर पण पाऊस खूप पडायला लागला आहे. त्याच्यासाठी त्यांना चहा बिस्किट देते. पहिले चहा बिस्किट देते खायला, नंतर नाश्ता वगैरे करून देते. हे पहा, नाश्ता वगैरे झाला, झाडून मारून झालं, रूम पुसून झालं, आंघोळ करून झाले, फ्रेश झाले मी. आता म्हटलं स्वयंपाक करावं. हे बघा, ढबू मिरची असं मी धुवून घेतली स्वच्छ पाण्याने 1-2. आता त्याची भाजी करायची आहे मला. हे असं कापून घेतली आहे. त्याच्यामध्ये कांदा फोडणीसाठी टाकणार आहे. सिंपलच करणार आहे भाजी. त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून असं करणार आहे. हे पहा, कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं, तेल घालते आता. कढई तापली, त्याच्यामध्ये तेल घालते आणि मिरच्या असं भाजून घेते, कारण भाजून केलेली मिरची खूप छान लागते. म्हणून असं मी थोडं असं भाजून घेते मिरची. म्हणजे आजकालची तरुण पोरं अशा भाज्या खायला नको. त्यांना पिझ्झा, बर्गर, केक, असे मंचुरियन असे पदार्थ खायला आवडतात. पण मी ते सांगते, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्य जगण्याचा कल्पना वेगवेगळ्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाच्या, खास करून तरुण पिढीतील जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच जाणवते आहे. हे बदल प्रामुख्याने तरुणासाठी घातक ठरत आहेत. सध्या तर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण असल्याचे दिसते. हृदयविकाराचा झटका हा एकेकाळी तरुणांमध्ये दुर्मिळ मानला जाणारा आजार होता. तो आता जगभरात मृत्यूची वाढती चिंता बनला आहे. ही एक गंभीर समस्या आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक, जसं की अनुवंशिक, जीवनशैलीतील बदल, अयोग्य देखभाल, अत्याधिक ताणतणाव तसेच कोणत्याही पूर्वसूचनाशिवाय हृदयविकाराचा झटका येत असल्याने या जोखमीवर मात करण्यासाठी निदान प्रतिबंधक काळजी घेणे अनिवार्य आहे. अलीकडच्या वर्षात भारतातील हृदयविकार आता 20, 30 आणि 40 वयोगटातील तरुणांचा बळी घेत आहे. ही एक कोणत्याही पूर्वसूचनाशिवाय, ज्यांचे प्रमाण 15 ते 20% आहे. ही त्रासदायक जीवनशैली, अनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या पर्याप्ततेबद्दल या गंभीर प्रश्नासाठी परस्पर संबंधित जोखीम घटक कारणीभूत असतात. कुटुंबात आधीपासूनच हृदयविकार असण्याची शक्यता असणाऱ्या लोकांना याचा होणारा त्रास असतो. बहुतेकदा अनुवंशिक किंवा जन्मजात दोष या गोष्टीसुद्धा तरुणांमध्ये हृदयविकार येण्यास कारणीभूत ठरू शकतात. खाण्याच्या चुकीच्या सवयी, धूम्रपान, मद्यपान, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यासारख्या जीवनशैली, मानसिक व शारीरिक तणाव हा सुद्धा यासाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. रक्तदाब व मधुमेह हृदयविकाराचा धोका वाढतात. जास्त व्यायाम करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ बसणे, कमी शारीरिक हालचाल आणि कमी ऊर्जा खर्च हे देखील CVD साठी प्रमुख जोखीम घटक मानली जाते. सतत टेबलावर बसून काम केल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे निष्क्रिय जीवनशैली हे हृदयविकाराच्या झटक्याचे एक संभाव्य कारण होऊ शकते. म्हणूनच निष्क्रियता आणि हृदयविकाराच्या आरोग्यामधील संबंध जमवून घेणे 10% मृत्यूला कारणीभूत. जास्त वेळ बसल्याने चयापचय क्रिया मंदावते आणि कॅलरीज कमी होतात, ज्यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो. बैठ्या कामाच्या सवयी हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात व हृदयविकारासाठी कारणीभूत. दैनंदिन हालचालीच्या अभावामुळे रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, उच्च रक्तदाब आणि
जमिनीमध्ये प्लॉक जमा होण्याचे धोका वाढतो. निष्क्रियतेमुळे शरीराची इन्सुलिन प्रभावीपणे वापरण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा सुद्धा हृदयरोगासाठी एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे. बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढण्यासोबत LDL वाईट कोलेस्ट्रॉल, HDL चांगले कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी आढळते. कोणत्याही स्नायूप्रमाणे हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. म्हणून बैठे काम करणाऱ्यांनी काम करायला किंवा अभ्यास करायला दर 30-60 मिनिटांनी चालण्याचे, लहान उभे राहून किंवा ताणल्यानेही फरक पडू शकतो. नियमित व्यायाम करा. दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचे जलद चालणे, सायकलिंग, पोहणे असे क्रियाकलाप करा. वर अवलंबून राहण्याऐवजी पायऱ्यांचा वापर कमी अंतराच्या प्रवासासाठी मोटार वाहनावर अवलंबून न राहता चाला किंवा सायकल वापरा. शाळा व महाविद्यालयात शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देऊन तरुणांमध्ये शारीरिक हालचालीच्या सवयी लावण्यास प्रोत्साहित करण्याची गरज आहे. अलीकडच्या दशकात भारतातील आहार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पारंपरिक संतुलित जेवणावरून जास्त कॅलरीज असलेल्या, प्रक्रियायुक्त, कमी पोषक तत्वांनी वंचित असलेल्या अन्नाकडे तरुण पिढीचा लक्षणीय बदलामुळे हृदयविकाराचा धोका वाढला. आहार सामान्य झाला असल्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब यासारख्या विकारांचा समावेश प्रामुख्याने तरुण पिढीला करावा लागतो आहे. अनेक संशोधनातून मिठाच्या जास्त सेवनाने उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अस्वास्थ्यकारक आहारात सामान्यतः सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलयुक्त खाद्यपदार्थ म्हणजेच तळलेले पदार्थ, प्रक्रियायुक्त मांस, बेकरी उत्पादने आणि आरोग्यास अहितकारक आहेत. उच्च साखर आणि साखरयुक्त पेये लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि उच्च ट्रान्ससारख्या पातळीस तसेच फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबरचे कमी सेवन यामुळे हृदयविकाराच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या संरक्षणात्मक पोषक तत्वांची आणि अँटीऑक्सिडंटची कमतरता भासते. त्यासाठी आपल्याला आहारात या सर्वांचा समावेश करून तळलेले पदार्थ, फास्ट फूड, साखरयुक्त पेये, मद्यपान चे सेवन मर्यादित करणे किंवा टाळणे आवश्यक आहे. अन्न देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. उच्च रक्तदाबावर, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण संतुलनाचा अभाव किंवा शैक्षणिक ताण यांचा परिणाम मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन ताण हे हृदयरोगासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. जबाबदारीचे घटक आहेत. हे बरेचदा दुर्लक्षित केले जातात. 18 ते 35 वयोगटात लक्षणीयरित्या दिसून येते. यामुळे हृदयविकाराचे प्रमाण देखील याच वयोगटात वाढल्यास दिसत आहे. निरोगी हृदयासाठी योग, ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम याद्वारे तणाव संपर्के लक्षणीयरित्या कमी करता येऊ शकतात आणि हृदय गती परिवर्तनशीलता सुधारू शकते. शारीरिक क्रियाकलाप म्हणजे व्यायाम एक नैसर्गिक डिप्रेशन म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आपला मूड सुधारतो, रक्तदाबही कमी होते. आपल्यावरील ताण कमी करण्यासाठी कामाचे संतुलन राखणे गरजेचे असते. त्यासाठी ठराविक नियोजन, विश्रांतीला प्राधान्य देणे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. दररोज रात्री 7 ते 8 तासाची झोप आवश्यक आहे. कमी कालावधीची झोप हे तणावाचे लक्षण आणि कारण असून CVDचा एक सध्या तरुणांमध्ये तंबाखूचा वापर व मद्यपान याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. धूम्रपान, तंबाखू, चघळणे तसेच अल्कोहोलचे सेवन ही एक गंभीर समस्या बनत आहे. CVDसाठी हे घटक प्रतिबंधित असून वाढली जागरूकता असूनही अनिर्बंध
सेवनाने धोकादायक जोखीम. हे प्रमाण भारतातील तरुण आणि शहरी लोकसंख्येमध्ये वाढताना दिसत आहे. सिगारेटमध्ये 7,000 पेक्षा जास्त रसायने असतात, जी हृदय व रक्तवाहिनीसाठी हानिकारक असतात. धूम्रपानामुळे धमन्यांच्या अस्तराचे नुकसान होते. धमन्या अरुंद होतात, हृदयाची गती व रक्तदाब वाढतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने हृदयाला अधिक काम करायचे लागते. LDL कोलेस्ट्रॉल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले आणि HDL म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या वाढल्याने हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. अगदी सेकंड हँड स्मोकच्या संपर्कात आल्याने देखील हृदयाच्या आरोग्याला लक्षणीयरित्या हानी पोहोचते. कोविड-19 या साथीच्या समस्येमुळे तरुणांमध्ये हृदयरोगासाठीचा एक जोखीम घटक वाढून मृत्यू दरही वाढला आहे. तसेच पर्यावरणीय प्रदूषण आणि विषारी पदार्थांचा संपर्क यामुळे सुद्धा CVDचा धोका वाढू शकतो. परंतु अलीकडील काळात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ICMR सर्वेक्षणानुसार लसीकरणामुळे CVDचा धोका, छातीत दुखणे, अस्वस्थता, धडधडणे, श्वास घेण्याचा त्रास होणे, डोकेदुखी किंवा चक्कर येणे, मळमळणे, उलट्या किंवा बेशुद्ध होणे ही नावं CVDची लक्षणे आहेत. तेव्हा गंभीर आजार होईपर्यंत लक्षणे दुर्लक्षित न करता, तपासणीची टाळाटाळ न करता वेळीच प्रतिबंधक उपाययोजना घेण्यासाठी आपल्यामध्ये जागरूकता असल्यास आपला मोलाचा जीव. नियमित तपासणीचा अभाव, कमी आरोग्य साक्षरता आणि जोखीम घटकांबद्दल जागरूकता, उपचार केंद्रित आरोग्यसेवा प्रणाली, गंभीर आजार होईपर्यंत दुर्लक्षित लक्षणे, तपास न टाळण्याची किंवा उपचार न करण्याच्या सामाजिक वृत्तीमुळे विशेषतः ग्रामीण भागात सुरुवातीच्या टप्प्यातील अनेक विकारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाही. त्यात क्रॉनिक किडनी डिसीज, CKD, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया या विकारांचा देखील समावेश होतो. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. माझं म्हणणं जर पटलं तर प्रत्येक मैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.